आपण आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये इंग्लिश रायटिंगबद्दल डिस्कशन केलं होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला रायटिंगचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, काय काय फायदे आहेत हे तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये इंग्लिश लिहिल्याने आपलं ग्रामर इम्प्रूव्ह होते, आपण व्होकॅब्युलरी शिकू शकतो, सेंटेन्स पॅटर्न आपल्याला लक्षात येतात, त्यानंतर स्पेलिंग इम्प्रूव्ह होते आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही लिहत असाल, रोज लिहत असाल तर तुमची इंग्लिशची हँडरायटिंगसुद्धा इम्प्रूव्ह होणार. तर हे सारे इंग्लिश लिहिण्याचे फायदे आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश लिहिण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे, कशा प्रकारे इंग्लिश लिहिली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजची जी टिप आहे ती आहे पॅरेग्राफ रायटिंग. तुम्हाला एक कोणतंही 4थी 5वी 6वीचं किंवा एखादी तुमच्याकडे नोवेल असेल, इंग्लिशचं कोणतंही बुक असेल किंवा कोणत्याही मुलाकडून एखादं बुक तुम्ही बॉरो करू शकता किंवा मग एक स्वतःसाठी विकत घेऊन घ्या आणि त्या बुकमधला पॅरेग्राफ तुम्हाला तुमच्या रजिस्टरमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये रोज लिहायचा आहे. पॅरेग्राफ लिहिताना तुम्हाला त्या बुकमधला पॅरेग्राफ ॲज इट इज कॉपी करायचा आहे, जसाच्या तसा. आणि लिहिताना वरती डेट टाकायची, पॅरेग्राफाचं नाव द्यायचं, डेट टाकायची, डे टाकायचा कोणता आहे आणि जसा आहे तसं तुम्हाला तो पॅरेग्राफ कॉपी पेस्ट करायचा. एकदम इझी आहे ना, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. जस्ट 10 मिनिटामध्ये, 10 ते 15 मिनिटामध्ये, डिपेंडिंग ऑन युअर रायटिंग स्पीड, किती वेळामध्ये तुम्ही लिहू शकता ते तुम्हाला एकदम इझी मेथडने जसंच्या तसं पाहून तुम्हाला लिहायचं आहे. ओके, ही सवय तुम्हाला रोज लावायची आहे पॅरेग्राफ रायटिंगची. कुठेतरी लिहून ठेवा, मोबाईलमध्ये रिमाइंडर टाका की मला आजचा पॅरेग्राफ लिहायचा आहे, किंवा मग 24 डेजचं किंवा 1 मंथचं चॅलेंज घ्या. 1 तारीखपासून तर 31 तारीखपर्यंत, 30 तारीखपर्यंत मी रोज एक पॅरेग्राफ लिहिणार आणि डेट वाईज लिहिणार. एकदम सोपी मेथड आहे. आता तुम्ही म्हणाल की सर, ही जी गोष्ट आहे जी तुम्ही आता सांगितलेली आहे ही आम्ही आमच्या लहानपणी करायचो. शाळेमध्ये आम्हाला टीचर सांगायचे की हँडरायटिंग इम्प्रूव्हसाठी शुद्ध लेखन लिहून आणा इंग्लिशचं. एका पेजवरती आम्ही पॅरेग्राफ लिहायचो आणि ते सरांकडून चेक करून घ्यायचो. तर हे एवढं सोपं आहे आणि याचे फायदे भरपूर आहेत. तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी सुद्धा लहान मुलगा बनायचा आहे. लहान मुलांच्या गोष्टी आहेत, आय नो की पॅरेग्राफ रायटिंग लहान मुलं करतात, बट हे तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी लहान बनायचं म्हणजे बनायचंच आहे. कारण की एक गोष्ट आहे की लहान मुलं ज्या गोष्टी शिकतात त्या मोठे जे मुलं आहेत, जे ग्रोन अप आहेत, ते लवकर शिकू शकत नाही. लहान मुलांची लर्निंग कॅपॅसिटी खूप चांगली असते. तर तुम्हाला सुद्धा इंग्रजी शिकण्यासाठी लहान बनावं लागेल. आपण लहानपणी जी मराठी भाषा आहे ते कशा प्रकारे शिकलो, रायटिंग आपण डायरेक्टली नाही शिकलो, लिहिण्याची आपण पहिले प्रॅक्टिस केली. अ आ इ क ख ग जे आहे ते आपण लिहिण्याची प्रॅक्टिस केली, त्यानंतरच आपण मराठीमध्ये आता चांगल्या प्रकारे लिहू शकतो. न बघता जे ऐकलेलं आहे आपण ते लिहू शकतो. सेम मेथड तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी करायची आहे. इंग्लिश लँग्वेज शिकण्यामध्ये तुम्हाला लहान मुलगा बनायचा आहे. जेही आपण प्रोसेस फॉलो केलेली आहे मराठी शिकण्यासाठी तशीच करायची आहे. तर एक पुस्तक घ्या, पुस्तकामधला पॅरेग्राफ असेल, स्टोरी असेल, काही असेल, लेसन असेल, तो तुम्हाला ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे. ओके, आता याच्यामध्ये काय होणार की जेव्हा पण तुम्ही लिहिता वेळेस तुम्हाला तुमचा डे 1 आणि डे 30 हा तुम्हाला कंपॅरिझन करायला मिळणार. कारण की तुम्ही रोज एक पॅरेग्राफ लिहिणार. त्यामध्ये तुमच्या इम्प्रूव्हमेंट्स काय काय होतील बघा. तुम्ही जेव्हा पण समोरच्या बुकमध्ये काहीतरी बघाल तर ते बघताना तुम्ही रीडिंग कराल, रीडिंगची प्रॅक्टिस झाली. त्यानंतर ते ॲज इट इज जेव्हा तुम्ही लिहिणार तर तुमच्या हाताला इंग्रजी लिहिण्याचं वळण लागणार, तुमच्या हाताला एक सवय लागून जाणार इंग्रजी पटापट लिहिण्याची. ओके, त्यानंतर लिहिताना काही गोष्टी तुम्हाला समजायला लागतील, तो एक ॲडव्हान्टेज आहे. दॅट मीन्स यू आर रीडिंग इंग्लिश लँग्वेज. आणि त्यानंतर तुम्ही समजून पण घेत आहात, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्या ड्युरेशनमध्ये समजण्यासाठी तुम्हाला एक टाईम फेज मिळून जातो, एक टाईम मिळून जातो ती गोष्ट प्रोसेस करण्यासाठी. तुम्ही वाचल्यानंतर काही वेळेसाठी तो सेंटेन्स, ते पॅटर्न जे आहे ते लक्षात ठेवणार आणि लिहिताना सुद्धा ते सेंटेन्स तुमच्या माइंडमध्ये राहणार. म्हणजे एक सेंटेन्स पॅटर्न तुम्ही रिटेन करून ठेवत आहात तुमच्या मेमरीमध्ये. पहिले तुम्ही इनपुट घेत आहात त्या सेंटेन्सचा, त्यानंतर आउटपुटसुद्धा देत आहे. ते इनपुट आउटपुट प्रोसेस याच्यामध्ये होत आहे. आणि सेम प्रोसेस असते आपली स्पीकिंगच्या वेळेस. आपण पहिले काहीतरी ऐकतो, शिकतो, पॅटर्न समजून घेतो, ते इनपुट झाला तुमचा आणि बोलताना आउटपुट देत असतो. तर सेम प्रोसेस होत आहे लिहिताना सुद्धा. तुम्ही सेंटेन्स वाचत आहात, इनपुट घेतात, लिहिताना आउटपुट देत आहात. तर ही एक प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस आहे इंग्रजी शिकण्याची. ओके, तर लिहिताना ती प्रोसेस एक होते. तो झाला दुसरा ॲडव्हान्टेज. त्यानंतर लिहिताना जे तुम्ही बुक घ्याल तर बुकमध्ये करेक्ट इंग्लिश असणार, ऑलवेज सेंटेन्स पॅटर्न एकदम करेक्ट असणार. तर करेक्ट सेंटेन्स तुम्ही शिकत आहात आणि लिहतसुद्धा आहात. तर त्यामुळे तुमचं जे सेंटेन्सचं पॅटर्न आहे ते तुम्ही काय करू शकता, ग्रास्प करू शकता. ते तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागेल. जसं लिहिण्यामध्ये हीच्या नंतर इजच वापरलेला आहे, आर वापरलेला नाही आहे. आयच्या समोर प्रत्येक वेळेस ॲम येत आहे, वॉज येत आहे किंवा हॅव येत आहे.
ही, शी, इट असे जर तुम्हाला कर्ते मिळाले, सब्जेक्ट मिळाले, तर त्यांच्यासमोर कुठेतरी हॅज यूज केलेला आहे हे तुम्हाला प्रत्येक वेळेस बघायला मिळेल. म्हणजेच काय होणार, अशा सेंटेन्स पॅटर्न तुमच्या लक्षात येत राहतील की हीच्या नंतर हॅव कधीच नसतो, हॅजच दिलेला आहे. त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्मच दिलेला आहे. आयच्या नंतर ॲम लावलेला आहे, ॲम नंतर व्हर्बचा फोर्थ फॉर्म दिलेला आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये फीड होत आहेत ऑटोमॅटिकली. ना तुम्हाला कोणी तिथे समजवत आहे, ना तुम्हाला ग्रामर शिकण्याची गरज पडत आहे. ऑटोमॅटिकली रेडीमेड सेंटेन्सेस तुम्हाला तिथे दिसत आहेत आणि तुमचे आईज ती गोष्ट काय करणार, कॅप्चर करत राहतील. ऑब्व्हियसली जी गोष्ट तुम्हाला परत परत दिसत राहणार त्या गोष्टीचं एक पॅटर्न माइंडमध्ये बनत राहणार की हां, आय नंतर ॲम येतो, आय नंतर हॅव येत असतो, हॅज नसतो येत. ही, शी, इट पर्सन नेम असेल, सिंग्युलर असेल, त्यानंतर हॅज येतो आहे. हॅज आल्याच्या नंतर थर्ड फॉर्म वगैरे येत आहे. अशा गोष्टींचं एक पॅटर्न बनणार तुमच्या माइंडमध्ये. म्हणजेच तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रामर शिकत आहात. ओके, ते ग्रामर तुम्ही लिहत पण आहात, म्हणजे सेंटेन्स पॅटर्नची प्रॅक्टिस होत आहे तुमच्या, राईट. त्याच्यानंतर खूप सारे वर्ड्स त्याच्यामध्ये येतील, तर वर्ड्सचं तुम्हाला स्पेलिंग लिहावं लागेल. ऑब्व्हियसली स्पेलिंग पाठ करणं एक अवघड गोष्ट आहे, पण तुम्ही जर ते स्पेलिंग लिहून पाठ करत असाल तर तो एक ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे शब्द पॅरेग्राफमध्ये रिपीट होतात. ही, शी, इट, पर्सन नेम काही कॉमन शब्द असतात जे रायटिंगमध्ये पुन्हा 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 येतच राहतात. त्या वर्ड्सची तुमची रायटिंग प्रॅक्टिस होत आहे. ते स्पेलिंग तुम्ही पुन्हा पुन्हा लिहत राहणार. पहिल्या वेळेस लिहिणार, दुसऱ्या वेळेस लिहिणार, तिसऱ्या वेळेस लिहिणार आणि तुम्ही 1 महिना ते कंटिन्यू प्रॅक्टिस करणार आहात. लक्षात ठेवा. तर तेच शब्द रिपीट होणार आहेत. पहिल्या दिवशी पण सेम शब्द येणार काही, दुसऱ्या दिवशी पण, तिसऱ्या दिवशी पण, 10व्या दिवशी पण आणि 20व्या दिवशी पण. तर त्यामुळे सेम वर्ड्स तुम्ही रिपीट करत आहात, तर सेम वर्डचं तुम्हाला स्पेलिंग पण लिहावं लागेल. तर पहिल्या वेळेस जो शब्द तुम्हाला येत नव्हता किंवा ज्या शब्दांचं स्पेलिंग माहिती नसेल, मिनिंग माहिती नसेल, तर 10व्या दिवशी जेव्हा तुम्ही तो शब्द रिपीट करणार तर त्याचं स्पेलिंग तुम्हाला हळूहळू यायला लागेल. नंतर तुम्ही काय कराल, पहिल्या वेळेस तुम्हाला काही सेंटेन्स पूर्ण लक्षात नाही राहणार, तुम्हाला 2-3 वेळा त्या सेंटेन्सकडे बघावं लागेल. बट जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस वाढवत चालाल तर 10व्या दिवशी, 15व्या दिवशी तुम्हाला ते सेंटेन्स एकदा वाचल्यानंतर डायरेक्टली तुम्ही लिहू शकाल. कारण की मग तुमची ते रिटेन्शन पिरियड वाढतो. कारण की आपण वाचणार पूर्ण सेंटेन्स आणि आपल्या माइंडला माहिती आहे की लिहिताना आपल्याला जास्त त्रास न व्हावा यासाठी तो शब्द लक्षात ठेवावा लागतो. आपल्याला पूर्ण सेंटेन्स लक्षात ठेवावा लागेल. तर त्यामुळे तुमच्या माइंडला सवय होऊन जाईल की पूर्ण सेंटेन्स लक्षात ठेवून डायरेक्टली इकडे लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करणार. तुमचा माइंड तुम्हाला जेवढ्या इझी वेनं तुम्ही लिहू शकाल तेवढ्या इझी वेनं तुम्हाला हेल्प करणार, राईट. सुरुवातीला तुम्हाला 2 शब्द 3 शब्द लिहून तुम्ही बघाल, पण नंतर माइंडला माहिती आहे की पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे. तर जेवढं जास्त लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून परत परत तुम्हाला त्या सेंटेन्सकडे बघण्याची गरज नाही पडणार. याने काय होतं आहे की तुमचं जे रिटेन्शन स्किल आहे, रिकॉल करण्याची, ती गोष्ट वाढत जाणार. तुम्ही एकदा बघणार, सेंटेन्स वाचणार आणि परत नंतर लिहून काढाल ते सेंटेन्स. ओके, त्याने ते सेंटेन्स पॅटर्न लक्षात राहणार आणि ते सेंटेन्स पॅटर्न तुम्हाला नंतर जेव्हा यूज करायचं असणार तेव्हा तो माइंड तुम्हाला पटकन सांगून देईल. ओके, ती एक प्रॅक्टिस होते. बघा, ग्रामर तुम्ही स्टडी करत आहात, ऑटोमॅटिक रेडीमेड सेंटेन्सचं पॅटर्न तुम्हाला समजत आहे, स्पेलिंग तुमची इम्प्रूव्हमेंट होत आहेत, रायटिंगमध्ये तुमचा जे रिटेन्शन स्पॅन आहे तो जास्त वाढत आहे, गोष्ट तुम्ही जास्त वेळेसाठी लक्षात ठेवू शकत आहात, हँडरायटिंग तुमची इम्प्रूव्ह होत आहे. खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला याचा फायदा होत आहे. तर अशी प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. एक गोष्टीचं बुक घ्या, स्टोरीचं बुक घ्या, एखादी नोवेल घ्या, काहीही घ्या. 4वी-5वीच्या मुलाचं एखादं बुक घ्या ज्यामध्ये तुम्ही जे वाचाल ते तुम्हाला समजायलाही लागेल आणि जर तुम्हाला समजायला लागलं तर त्याचा इंटरेस्ट आणखी वाढतो, राईट. तर हे घ्या, एक नोटबुक बनवा, रोजचा एक पॅरेग्राफ बनवा, पॅरेग्राफ लिहा आणि रोज त्याच्यावरती डेट टाका. 1 तारीखपासून तर 31 दिवसापर्यंत, 30 दिवसापर्यंत ही प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे. आणि त्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट झालेलं आहेत. पहिल्या दिवशी काय तुमची काय लेवल होती आणि 30व्या दिवशी तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट जाणवत आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल आणि डेफिनेटली रिझल्ट तुम्हाला मिळणार. फक्त तुम्हाला गरज काय आहे की ही जी प्रॅक्टिस आहे ही तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे. ओके, सो ग्रॅब अ बुक, पॅरेग्राफ लिहा, डेट टाका, 1 तारीखपासून तर 30 तारीखपर्यंत पूर्ण पॅरेग्राफ कंप्लीट करा आणि रिझल्ट तुम्ही स्वतः बघा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.